नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी बोल या आपल्या मराठमोळ्या चॅनलवर। राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी आणि सरकारी योजनांची सत्य माहिती सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने एक मोठी घोषणा केली आहे। 28 फेब्रुवारी 2026 रोजी या संदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजेच GR निर्गमित करण्यात आला आहे। या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 15,000 रुपयांपर्यंतचे आर्थिक अनुदान दिले जाणार आहे। नेमकं काय आहे ही योजना, कोणाला मिळणार लाभ आणि अर्जाची प्रक्रिया काय आहे याची सविस्तर माहिती आता आपण पाहूया। सर्वात आधी जाणून घेऊया या योजनेच्या स्वरूपाबद्दल। मित्रांनो, अनेक दिव्यांग व्यक्तींनी ITI किंवा इतर तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले असते, परंतु आर्थिक पाठबळ नसल्यामुळे त्यांना व्यवसायासाठी लागणारी साधन सामग्री म्हणजेच टूल किट खरेदी करता येत नाही। हीच अडचण ओळखून शासनाने दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री घेण्यासाठी वित्तीय सहाय्य ही योजना आणली आहे। या योजनेमुळे आता दिव्यांग बांधवांना कोणाकडेही हात पसरायची गरज उरणार नाही। आता पाहूया या योजनेसाठी पात्रतेच्या अटी काय आहेत। पहिली अट म्हणजे अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे। ही योजना दिव्यांगत्वाच्या सर्व प्रवर्गांसाठी लागू आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदाराने ITI, MCVC, PMKVY किंवा कोणत्याही शासनमान्य संस्थेतून कौशल्य विकास प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले असावे। या योजनेत प्रशिक्षित दिव्यांग महिलांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे, हे लक्षात ठेवा। मिळणारे 15,000 रुपयांचे अनुदान हे केवळ तुम्ही घेतलेल्या प्रशिक्षणाशी संबंधित साधन सामग्री खरेदी करण्यासाठीच वापरता येईल। अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे खालील कागदपत्रे तयार असणे गरजेचे आहे। विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला अर्ज, आधार कार्ड आणि UDID कार्डाची प्रत, रहिवासी दाखला म्हणजेच डोमिसाईल, शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, टूलकिट खरेदी केल्याचा अधिकृत पुरावा किंवा कोटेशन आणि तुमचे आधार कार्ड लिंक असलेले बँक पासबुक। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज कुठे आणि कसा करायचा? मित्रांनो, या योजनेचा अर्जाचा नमुना तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर मिळेल। हा अर्ज पूर्ण भरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयात जमा करायचा आहे। तुमचा अर्ज जमा झाल्यानंतर जिल्हा स्तरावरील एक समिती अर्जांची छाननी करेल। या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि उद्योग केंद्राचे अधिकारी यांचा समावेश असेल। पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाईल। अनुदान मिळाल्यानंतर तुमचे काम संपत नाही। निधी मिळाल्यानंतर 1 महिन्यांनी अधिकारी तुमच्या व्यवसायाला भेट देऊन पाहणी करतील। तुमचा व्यवसाय सुरळीत चालावा यासाठी शासन तुम्हाला पुढील 1 वर्ष मार्गदर्शन देखील करणार आहे। वर्षातून किमान 2 वेळा या व्यवसायाची शासकीय स्तरावर पाहणी केली जाईल। तर बांधवांनो, ही होती दिव्यांग टूलकिट योजनेची संपूर्ण आणि सविस्तर माहिती। जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी दिव्यांग व्यक्ती अशा प्रकारे प्रशिक्षण घेऊन बसले असतील तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा। शासनाच्या या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा छोटा का होईना पण स्वाभिमानी व्यवसाय सुरू करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या मराठी बोल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह। धन्यवाद।